तर मित्रांनो फायनल ग्राउंडला पोहोचलेले मी. सकाळचे वाजले 5 मोजून काहीतरी 10 असतील ग्राउंडवर. सकाळी फिरायला तर मित्र मला सकाळी 4:45 वाजता जाग आली. म्हटलं आता उठलं तर फिरून पण या बाहेर म्हणतं काचं वातावरण कसं राहील. तर ग्राउंड मध्ये काही जण आलेलेच आहे. तर म्हटलं आपण असं फिरायला जरा आपली हेल्थची पण काळजी होईल तेवढीच. तर तुम्ही पण तुमच्या शरीराची काळजी घ्या आणि सकाळी फिरायला जा, व्यायाम करा. एवढं 2 तास तरी चाललं पाहिजे. 1 तास व्यायाम करा तर तुमच्या आयुष्यात एकदम भारी राहील. कोणीच नाही ग्राउंड आता उजडतो इकडून अंधाराची सगळीकडं. मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या माग दिवस उजेडलाय. पूर्ण दिवस झाला. तर चाललोय घरी मी. आपण काय 5 वाजता यायचं, 6 वाजता फिरायचं. आता वाजले 6. चालले आता घरी मी. लवकर यायचं लवकर जायचं. टेन्शन नाही. दिवस उजेडलं बघा. तर मित्रांनो फायनली कॉलेजमध्ये आलो मी. इकडे आपली कॉलनी. तर मित्रांनो फायनली आपण घरी पोहोचलो आता. पोहोचले फायनली घरी. तर मित्रांनो आता वाजले 4:30. आपण चालले आता गावाला. का बरं तिकडे आपण एक घर घेतलंय. ते आधी बांधलं होतं पण त्याला रेनोव्हेट केलेलं आपण. आता घर बनण्याची सत्यनारायणची पूजा आहे. आता आपण निघणार आहे. वाजले 4:30. आपण मित्रांनो आपण फायनल जाणार गावाला. खालकाट रस्ता आलेला आहे. समजून घ्या गाव आलेलं आहे. सर्वचे शब्द आपला तो. मित्रांनो आपण फायनली पोहोचले घरी. तर आपण ते घर तिकडे आहे. आपण रेनोव्हेट केलंय. आधीपासून बांधलेलं होतं. इथं आपले नातेवाईक राहत होते. आता गेले दुसरे करायला. आता आपण हे घर पुन्हा रेनोव्हेट केलं. कलर पण दिलाय. खाली फारच्या बसवलंय. आता ते आपण इथे शिफ्ट होणार राहायला. इथं आता थोडी माती वाटी टाकायची म्हणजे चिखल होणार नाही. आपली गाडी इथं बाकी सगळं आपलं हाता म्हणजे मोकळं एकदम शांतता आहे. इथे भारी वाटतं आता. मित्रांनो आता आपण खाली जाऊ आणण्यासाठी. तर इथं बघा सनसेट होऊ राहिला आता. तर तुम्हाला तिकडे जाऊन दाखवून मी. पहिलं काय आपण काय आणायचं. आता निघू आपण खाली. बाय द वे आपलं घर. मित्रांनो आता आपण चाललोय खाली. माग घरी आपण चाललोय खाली आता. वातावरण पा गायत्री आशांबळे. तर मित्रांनो फायनली आपण चालले आता घरी गायला घेऊन. माग बैल येतोय. हे आपली गायत्री आपला दौर आहे. त्याला आता निघू आपण. वातावरण पा कसे गावाकडचं वातावरण वेगळंच राहतं काहीतरी. वरून गाय असलं प्राणी तितकं बरं वाटतंय. बसून चिटपकायला दिसतं इथूनच. पाणी पुरवले तो बैल बघ हिशाब भरला त्याला. मित्रांनो फायनली घरी आलोय गायत्री आणि शंभूला. या बा इकडे शंभू आणि आपला चांद आहे. आपला सनसेट गावाकडचा. हे झाडामुळे दिसणार नाही तुम्हाला. टाईटवर आला बा लगेच. मावडे राणे राणे.
चालली बाहेर. पण आपलं जुनं घरी आलोय, तिकडं नवं घर, तिकडं हे पप्पा उभे इथं. आता आपलं जुनं घर दाखवतं कसं झालं. आपलं अर्ध सामान तिकडे शिफ्ट केलेलं आहे. हे हवा सगळं खाली आलेले. ती मम्मी तिकडे स्वयंपाक करायला खाली बसून, इकडं आपलं चूल. मित्र संध्याकाळचे वाजले 7:30. पण तुम्हाला वाटत नसेल संध्याकाळी 7:30 वाजले, पण ऍक्च्युली 7:30 वाजले. आणि समोरचं व्ह्यू बघा, आणि सोबत चहा भेटतोय मी. व्ह्यू बघा असा एकदम ओजी का नाही. गावातली वाशीत राहते बाबा, गावकडची सॉरी. आपल्या घरीकडं हे तिकडचं एक. तर मित्रांनो आजकडे आलोय मी, संध्याकाळचे वाजले 8. तिकडे बघा किती अंधार आहे. आता आपल्याला 8:30 वाजता जायचं तिकडे जेवायला. इकडे काम होतं म्हणून आलो तुम्ही. तर आपण जाता घरी. आता वाजलेले गरम टाइमपास करून 8:30 जेवायला बसू आपण. तुम्हाला माहिती संध्याकाळचं गाव कसं सगळं अंधार इकडं. आणि आपलं तिकडं घर पहा, तिकडं एवढीच लाईट दिसते बा तुम्हाला. तिथे आपलं जुनं घर आहे आणि इकडे आलोय नवे घरी मी. तर किती अंधार आहे बघा. मित्रांनो संध्याकाळचे वाजले 8:30. आता जेवायला बसलोय मी. जेवायला हरभऱ्याची भाजी पोळी भात. आता आपलं माहिती आहे आपण बाहेर बसतो तर काही टेन्शन नाही आता तर जेवायला. फायनली आपली झोपायची वेळ झाली. संध्याकाळचे वाजले 9:30. तर आलोय दुसऱ्या घरी, नव्या घरी. जुनं घर तिकडे एवढं लाईट दिसतात तुम्हाला. तिकडे नव्या घरी तर पलंगावर झोपणार आहे मस्त. आपली कुत्री आता तुमचा टाइम ते काढतोय. तर मित्रांनो आता इथं मस्त झोपले बाहेर मध्ये. इथं वातावरणामध्ये एकदम पूर वारा चालू इथं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला नक्की माहिती आहे. सबस्क्राईब शेअर करा, मला सपोर्ट करा.